आज आपल्या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना या ठिकाणी जंगी कुस्त्याचा कार्यक्रम स्पर्धा संपन्न झाल्यात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी लोकनेते सुंदररावजी सोळंके यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी चांदीची गदा पैलवान जिंकलेले आहेत। तरी आपण त्या प्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषद सभापती जयसिंग भैया सोळंके आपल्याला 4 शब्द सांगतील। हे दरवर्षीप्रमाणे आपण आदरणीय अप्पांच्या जयंतीनिमित्त गेल्या आता 3 वर्षापासून आपण कुस्तींचं आयोजन या ठिकाणी करतो आणि इथूनच नाही तर बाहेर जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पैलवान आपलं कला त्या ठिकाणी दाखवायला येतात। याही वर्षी चांगल्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस असताना सुद्धा चांगला प्रतिसाद भेटला, चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या या ठिकाणी झाल्या आणि आपल्याच भागातल्या सूरजला त्या ठिकाणी ही मानाची गदा त्या ठिकाणी त्यांनी जिंकलेली आहे। त्याबद्दल सुद्धा सूरजचं आणि त्यांच्या गुरूंचं दोघांचंही अभिनंदन। भाईसाहेब, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय माननीय सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या जे काय आज कुस्ती स्पर्धा आहे, किती दिवसाची परंपरा आहे आणि त्यांच्या काळापासून हा खेळ चालतो का? आज जुन्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस आप्पा होते त्यावेळेस त्यांच्या याच्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणामध्ये कुस्त्या व्हायच्या, पैलवानही खूप जास्त होते परिसरामध्ये, नंतर तालमी भरपूर मोठ्या होत्या, पण ते नंतर हळूहळू कुठेतरी मला वाटतं त्याच्यात त्यांना पाहिजे तेवढी चीज आमच्या पैलवानांची त्या स्तरावर होत नव्हती, म्हणून कुठेतरी आपले लोक कमी झाले होते आणि कालांतराने आम्ही परत तेच ठरवलं की जे आप्पांची इच्छा असायची की मातीतले खेळ आणि मातीतल्या खेळातले जे आपले लोक आहेत त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। कारखान्यावरही एकदा त्यांनी तालीम सुरू केली होती, पण कालांतराने ते कुठेतरी मागे पडत गेलं, म्हणून आप्पांनी सुरू केलेली प्रत्येक प्रथा चालवायची आम्ही ठरवलं आणि म्हणून यामागचा मुख्य उद्देश काय आहे जे स्पर्धा आपण आयोजन करता? आपल्या भागातल्या पोरांना इथे सुद्धा आम्ही बघतो आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथे तिथे मोठ्या स्पर्धा होतात, आमच्याकडे सुद्धा तो पायंडा पडला पाहिजे, आपल्या भागातल्या मुलांना त्या पद्धतीने स्टेज भेटलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्हाला कुठेतरी हा कार्यक्रम पुढे सरकायचा। धन्यवाद।